गॅजेटच्या संदर्भामध्ये जो अध्यादेश काढण्यात आलेला आहे त्याच्यात सरकारने स्पष्टता द्यावी असं छगन भुजबळ म्हणतायत आणि त्यामुळं ओबीसीच्या याच्यामुळे घुसखोरी केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, मला खरं म्हणजे मी कालही बोललो की मान्य छगनराव भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. त्यामुळे काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील मी समस्या त्यांची भेट घेईल. मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना ते स्वतः त्यांना भेटून व्हॅलिडिटी संदर्भातला एक विषय येतो आहे की प्रमाणपत्र भेटतील मात्र व्हॅलिडिटीचा एक महाविकास आघाडी प्रश्न उपस्थित करते. कसं बघता त्याकडे? असं की मधल्या काळामध्ये व्हॅलिडिटीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता ऍडिशनल कलेक्टर पदाचे जवळजवळ 29 जिल्ह्यांमध्ये अधिकारी आता नेमले गेले अध्यक्ष म्हणून. त्या कामाला गती आणि आता आपण त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम देतोय. ह्या कालावधीमध्ये व्हॅलिडिटी दाखला गेला पाहिजे. मी स्वतः महसूल मंत्र्यांना विनंती करतोय आता की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित त्या आठवड्यात आलेल्या दाखल्यांवर किंवा त्या महिनाभर आलेल्या दाखल्यावर काय कार्यवाही झाली, कारण ती आता एक कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, त्याला डायरेक्शन आपल्याला देता येत नाही. तरी शेवटी शासनाचा एक भाग आहे. प्रचंड त्रास लोकांना व्हॅलिडिटीमध्ये होतोय, हेलपटे मारावं लागतात, अनेक बाकी भानगडी होतात. तर ते आपल्याला, कारण शेवटी आम्ही किती निर्णय केले तर शेवटी जर कास्ट व्हॅलिडेशन झालं नाही तर शेवटी जनतेला त्रास होतो. त्यातून हा मार्ग काढायचा प्रयत्न करतो. कोर्टात आव्हान देणार आहेत भुजबळ या कालची चर्चा संदर्भात? नाही, मला वाटत नाही ते तसं काही करतील. कारण मी म्हटल्याप्रमाणे मी त्यांना भेटून या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की त्यातून काय आम्ही नेमकी काय करणार आहोत. मला वाटतं विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय की मागे काल मी संभाजीनगरला म्हटलं की शेवटी ओबीसीना आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केलाच नाही. आरक्षणाने मी आपण समाजाने आरक्षण देण्यामध्ये कधी आडकाठी निर्माण केली नाही. कारण राज्य हे पुरोगामी राज्य महाराष्ट्र. त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी हा अतिशय विशाल दृष्टिकोन ठेवून या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याच्यात कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न करील असं मला वाटत नाही. सर, रोहित मला पूर्वकल्पना नव्हती. आरोप करताना दिसत आहेत रोहित पवार असेल, संजय राऊत असेल की जीआर काढून मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली. असं आहे की रोहित पवार आणि संजय राऊत मला विचारायचं की तुम्ही काय झोपले होते का 2.5 वर्ष सरकार सत्तेवर होतं. तुमचे आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते. 94 साली तुम्ही जे पाप केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा समाज आठवलं नाही तुम्हाला? अगोदर तुमच्या आजोबांना विचारा तुम्ही हे या पापाचे वाईट धनी कोण आहेत आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा. सामनातून कायम टीका होत असते, मात्र सामनाने कौतुक केले मुख्यमंत्र्यांच्या या कामात. चांगलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मान्य देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतला त्याच्या सगळ्या स्तरातून कौतुक होतं.